म्हणजे बाळू पाटील यांचा ऐकूया आपण त्यांना पहिल्या सत्रासाठी धन्यवाद। पाटील लेवन संदप आयोजित आपण जय वेताळी स्वामी चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय। तर याच दरम्यान एक जबरदस्त व्यक्तिमत्व कमलाकर पाटील उत्तर शिवजे जर आला असेल तर या व्यासपीठावर कमलाकर दादा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। कमलाकर दादा पाटील जर आमचा आवाज तुमच्या पण जात असेल, आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठे आहात, पण जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जरा या लवकर। आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्या विभागात जेव्हा जेव्हा आम्ही गेलोय तर विनोद पाटील आपल्या जेवणाची उत्तम व्यवस्था केली गेली। कमलाकर दादा म्हणजे आमच्या डावा बाजूला बसले। कमलाकर दादा या, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नेहमी या संघाला सपोर्ट असतो त्यांचा। कमलाकर दादा यायचं व्यासपीठावर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। रितेश पाटील सामना सुरू होतोय। गौरव येतो पहिलं षटक घेऊन, पहिला चेंडू उडवलाय, झेलची शक्यता आहे, गौरवला यश मिळत। ओ झेल ड्रॉप, शॉर्टलेग रिजन मधनं क्षेत्ररक्षक आला होता, सोपा झेल सुटला गेलाय, गौरवला यश मिळालं असं पण नीतीला ते मान्य नव्हतं। रितेशला जीवदान मिळतोय। स्ट्रायकरला तर आपण पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू जीवन चौधरी येतोय। मॅच आपण पाहतोय एका बाजूला जर विचार केला तर कोणी ए विपक्ष 11 फायटर उत्तर शिवसंघ, तर संदीप ठाकूर यांचा देखील कोणी संघाचा। ओ हा चेंडू देखील बॅटची अतली कडा घेतली ती या बेला आपण तर चेंडूची समाप्ती होते। तर कमलाकर पाटील देखील त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। राकेश माळी नेहमी पनामा कॅप प्रदान करतात, अतिशय घातक बॅटर या कोणी संघाचा, खूप चांगली बॅटिंग करतो। कोला आपण तर 22 एकर कोला ग्रुपमध्ये काय बॅटिंग केली होती, बॅकफुट गेले, पंच केला यावेळेला, चेंडूला पाठवून दिलं यावेळेला, पॉइंट सीमा रेषा पार। जीवन चौधरीला अशा प्रकारची गोलंदाजी केली तर त्याच्यावर तो प्रहार कर, काय फटका होता, काय नजाक होती, काय टायमिंग होती। धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता। 11 फायटर उत्तर शिवसंघ प्रथम बॅटिंग करतोय, धावा दिला 10 फलकात आपण पाहू शकता। रणदीप पाटील यांना विनंती करू आपण कमलाकर पाटील यांचा देखील आपण सन्मान करू। एक जबरदस्त व्यक्तिमत्व, नेहमी क्रिकेटला बिभीषण यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। ओ फटका चांगला यावेळेला, स्टॅन दिलेच्या मध्ये क्षेत्ररक्षक आले आहेत, अंदाज चुकला आणि चेंडू गेला यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार, षटकार। रितेशला देखील जीवनचा देखील आपण तर एक बॅटची संपर्क होऊन आपण त्यांच्या पाठीमागे चेंडू गेला होता। गौरव हो अजून एक बॅकफुट गेला, कट करायचा त्यावेळेला झेलची शक्यता होती, पॉइंटला मात्र आपण तर क्षेत्ररक्षक होते पण त्याच्याकडून चूक होते। 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, चुका करतोय आपण तर कोणी संघ मैदानावर। धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला प्रथम बॅटिंग करताना आपण तर 11 फायटर उत्तर शिवसंघ 13 धावा। जीवन चौधरी हा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा। देवेश देखील आहे या संघामध्ये। डान्सिंग डावच्या मध्ये फटका खूप चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, टायमिंग चांगलं होतं पण प्लेसमेंट मात्र नव्हतं। जो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता आकाश ठोंबरेने खूप चांगला झेल घेतलाय, बॅटर बाद। कुठेतरी जीवन चौधरीने मी तर म्हणेल घाई केली। 13 धावा आल्या, जीवनकडे प्रचंड अनुभव आहे, त्याला थांबणं खेळपट्टीवर फार गरजेचं आहे। गौरवने तशाच प्रकारचा चेंडू टाकला, त्याला माहिती आहे की ते विकेट घेणं फार गरजेचं आहे। षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 फायटर उत्तर शिवसंघ एक बॅटर बाद। आपण आता 13 धावा गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला खोनी संघाच्या माध्यमातून। हर्षद ठोंबरे या संघात या गावची खोनी गावची ओळख
हर्षद नेहमी बघितलं तर सनग्लास लावून आपण ते खेळत असतो, पण आता गोलंदाजीला आलाय, सनग्लास काढले त्याने. हो, फटका चांगला यावेळेला. मिडॉन वरनं चेंडू वेगाने चाललाय, लॉंग ऑन, सीमारेषा पार, चौकार. आपण चौकार आलाय. हर्षद राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू यावेळेला, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मागे सरकला यावेळेला. शॉर्ट फायनलला चांगलं क्षेत्र शोधतोय. एकच धाव मिळते, धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. राकेश माळी अतिशय चांगला बॅटर आहे संघाचा, आता शिक्षण करतोय. चेंजापोज पेस होता यावेळेला, लाईन लवकर पिकअप केली, पाठवून दिले चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारेषा पार, चौकार. एक चौकार आलाय. आता कुठेतरी वाटत असेल जीवनला की आपण थांबणं फार गरजेचं होतं. हर्षद फटका उंच गेलाय, टायमिंग चांगलं झालंय का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जेल ड्रॉप. लोंगॉनला जेल सुटला जातोय बघा. चुका होत आहेत कोणी संघाच्या माध्यमातून, या चुका खूप महागात पडू शकतायत. जेव्हा तुम्ही चेस करता तेव्हा याच धावा तुम्हाला कराव्या लागतात. हर्षद ठोंबरे गोलंदाजी मार्कवर. तेशला आपण पाहू शकता. हो, चांगला चेंडू यावेळेला कॉड बॅनचा अपील केले गेलंय. बॅटर बाद. जेल सुटल्यानंतर बघा राकेशने काय झेल घेतला, स्वतःला स्ट्रेच केलं. राकेश माळी या संघाचा एक अतिशय चांगला बॅटर आहे. 22 एकर कोला ग्रुपमध्ये काय बॅटिंग केली होती. एक नाव मी या खोनेगावमध्ये ॲड करेल, तो म्हणजे सरफराज शेख. काय बॅटिंग केली होती. कोला ग्रुपने ती स्पर्धा आयोजित केली होती. वन मॅन आर्मी. सरफराज शेख नवीन बॅटर तर देवेश येतोय. यश मिळालं आपण तर हर्षदला देखील. निरंजन सावंत काहीतरी बातचीत करतायत बॅटर बरोबर. वेदांत देखील आलेत. हो, चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू, सन्मान दिलाय. सॉफ्टेने चेंडूला पुश केलंय. मिड ऑफ वरून चेंडू जोपर्यंत फीड होईल. गौरव येत आहे, कव्हरेज झोनमधून चेंडूला फीड करतात. एकच धाव, धावसंख्या धाव फुलकर. ती चांगलं कमबॅक बघायला मिळालंय कोणी संघाच्या माध्यमातून. 24 धावा, जरी 12च्या सरासरी धावा झाल्या असतील, पण इथे मात्र आपण तर चांगली गोलंदाजी देखील बघायला मिळाले. गडी बाद झाले तब्बल, आपण ओंकार मला माहिती आहे 2 गडी बाद झाले आहेत. धावा देखील चांगल्या आहेत, पण 2 महत्त्वाचे बॅटर देखील बाद झाले. जीवन आणि आपण तर रितेश बाद झालाय. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता कोळेगाव विपक्ष हेडुटणे ही मॅच असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघनायक जर आपण आला असाल तर आल्याची नोंद करा. दहीसर संघ बघा पहिली मॅच काय जिंकल्यात, खूप चांगला खेळ केला त्याने. नाही, स्वयंसेवक आपण आता सिमर तैनात देखील आहेत. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. वेगाने आतमध्ये आला यावेळेला, स्वतः गोलंदाज जातो, चेंडूला फीड करतो. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 25 धावा. दिवेश आणि देवेश जोडी मैदानात. देवेश आहेत स्ट्रायकरला. भूषण गोलंदाजी मार्कवर. हो, चांगला चेंडू, स्ट्रॉंग अपील होतंय. भूषणला माहिती की हाईट फॅक्टर आहे, त्यामुळे तो जास्त अपील करत नाहीयेत. गौरव येतात, चेंडूला फीड करतायत. 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता वेळेला 26 धावा. सर्वात अनुभवी खेळाडू अरुणला देखील आपण पाहू शकता. फटका चांगला आहे, टक्का वाजलाय, फ्लॅट सपाट पॅरास्टोक षटकार.
आता गणपती देखील येणार, माघ महिन्याचे गणपती. भारतीय संस्कृती अशी 2 वेळा वर्षातून गणपती येतात, 2 वेळा नवरात्र देखील येतात. चला जुना चेंडू द्या. ओंकार देखील आमचे गुणलेखक बघा, ओंकार आणि हेमंतचं कौतुक करेल सातत्याने. ते गुणलेखकांच्या भूमिकेत तिसरी मॅच देखील ते कव्हर करतायत, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. प्रथमेश देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ही संपूर्ण आपण तर पाटील 11 संदपची कमिटी टीम आहे, टीम वर्कने काम करतात. हेमंत पाटील देखील असतील. हेमंत पाटील ना, अक्षर बघा ना, त्यांचं मोत्यापेक्षा सुंदर अक्षर आहे. लिडिंग जेलची शक्यता आहे. बॅटर बाद यश मिळालंय. आपण गोलंदाजाला यावेळेला भूषणला यश मिळालंय. अजय येतोय, अजय पाटील येतोय. वैभव पाटील देखील बघा, प्रचंड मेहनत आहे त्यांची देखील. जरी त्यांचे केकचे शॉप असतील, पण आज त्यांनी कदाचित सांगितलं असेल स्टॉपला की मी येणार नाहीये, आज माझ्या फेऱ्या कमी होतील स्टॉपवरती. अजय आलाय, यश मिळालंय भूषणला. वैयक्तिक पहिलं संघात 30 षटक घेऊन येतोय. भूषण तो अजय राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. ऑन साइडला पूल केला, टायमिंग चांगलं होतं यावेळेला. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा बार, षटकार. अडतीस धावा. भूषण तो अजय. हो चांगला चेंडू होता, बॉल बॅक टू ड्राईव्ह, खूप फटका चांगला होता या वेळेला. तेवढाच चांगला स्टॉप मी तर म्हणेल. 10 मिनिटे धावसंख्या दाफलकर तेवढे पाहू शकता. 39 धावा. मॅच बॉल देखील आलाय बघा. प्रचंड मेहनत राहिली आहे. पाटील संदप संघाची जय विताळेश्वर स्वामी चषक 20-25 दमदार आयोजन. आज पहिला दिवस. या षटकात धावाल्या भूषणच्या तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. गोलंदाजी मार्कवर आकाश. ओ चांगला चेंडू, वेगवान चेंडू. हर्षद ठोंबरे आलाय. हर्षद एक प्रचंड अनुभवी खेळाडू. हर्षद देखील आपण पाहू शकता एक चांगला अष्टपैलू खेळाडू. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ हा चेंडू स्ट्रॉंग अपील केले गेलेले आहे. तर पंचांनी पाहिलंय मिडिल स्टंपवर पिचिंग होती, थोडेसे शफल झाले होते. बॅटर बाद होते. हर्षदला यश मिळतंय. अभिक्षित पाटील येत आहेत. अभिक्षित येत आहेत. नाही अजय चांगली बॅटिंग करतात. कुठेतरी मित्र म्हणेल घाई गेली. बरेचसे ग्रामीण खेळाडू असे आहेत ना की घाई भरपूर करतात मैदानात. सिंगल आली तर मित्र म्हणेल सन्मान द्या पुढच्या चेंडूला. चला नेक्स्ट मॅच कोळेगाव आणि हेडुटणे टॉससाठी यायचंय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणार आहे. अभिक्षित पाटील आलेत, कमलाकर पाटील यांचे सुपुत्र. पाहिजे आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. जर्सी क्रमांक 45 4-5. हर्षद राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू. यावेळेला डायरेक्ट हिटची संधी होती, ते विकेट मिळाला पाहिजे. एक्स्ट्रा धाव मिळते का? 2 धावा मिळत आहेत. काय चाललंय काय मैदानावर कोणी संघाचं? फेकाफेकी चालू आहे. धावसंख्या दाखल ती 41 वाईच्या स्वरूपात त्या धावा मिळत आहेत. 41 धावा. अभिक्षितला काहीतरी सूचना दिल्या जात आहेत वेचच्या माध्यमातून. हर्षद
हो चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. अरे कुठेच आपण तर चेंडूची लाईन तर मध्ये येत नाहीत अविक्षित. कुठेतरी लाईनमध्ये येणं फार गरजेचं आहे. नो स्ट्रायकरच्या बॅटरने त्याला जाऊन सांगणं फार गरजेचं आहे की अशावेळी हा फटका नको आहे. एक चांगला गोलंदाज आहे. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू खोदून काढला मिडॉन. चेंडू चालला वेगाने, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला हर्षद आहे तिथे, हर्षद यांचे बंधुराज आपण पाहू शकता. आकाश, हे दोन बंधुराज एक खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आज इथे आम्हाला स्पर्धा आठवते मंगरुळची. 6 चेंडू 7 षटकार मानाचा विक्रम केला होता आकाशने देखील. हो चांगला चेंडू, सॉफ्टेनने फक्त पुश केला, गॅप शोधले यावेळेला तडमॅन आणि गलीमधनं चेंडू वेगाने चाललाय, अडवण्यात यश मिळालंय. अजून एक 10 मिनिटे कापायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहिजे आता. अनंत आलाय गोलंदाजी मार्कवर. थोडंसंच वातावरण बघितलं तर ढगाळमय वातावरण बघायला मिळतंय. दमट वातावरण आता, कारण का दिवस मोठा होत जाणार आहे. मकर संक्रांत दिवस तिळा तिळाने मोठा होत जातो. चला कोळेगावचे कॅप्टन, एडिटचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहा. अंतिम षटक आहे पहिल्या सत्राचं. अनंत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता दिवेशला आपण पाहू शकता. फटका यावेळेला उडवलाय, टायमिंग चांगलं होतंय, चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार. दिवेशच्या माध्यमातून फटका जबरदस्त होता. हर्षल पाटील आणि कुणाल पाटील आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. प्रथमेश पाटील आपल्याला बोलवत आहेत. एक्कावन्न धावा, 50 कंप्लीट. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. अनंत गोलंदाजी मार्कवर. दिवेशच्या बॅटमधून षटकार आलाय. आता पाचा दिवेश इथून 5 चेंडू कशा प्रकारे बॅटिंग करतोय. अनंत वापसी करतो का पाहायचंय. संद पेनकोट राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हो चेंडू सोडून दिलाय, वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण नव्हता. पंच वाईड चिकून करतायत. अवांतताने भर जाऊ नका धाव फरकाती 52 धावा. यस आपण 57 नवापाडाने त्या चेज देखील झाल्या. पहिल्या सामन्यात 55, तिसऱ्या सामन्यात किती होतं 52 झाले आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पंच वाईड चिकून करतायत. धावसंख्या आपण त्या एक्स्ट्रा नाही पुढे सरकते. 53 धावा, 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. दिवेश ट्राय केलाय. थोडासा षटकार आल्यानंतर अनंताची लाईन आणि लेन थोडंसं आपण तर बिघडलेली वाटते. कुठेतरी तो टप्पा विसरलाय. पण यष्टीरक्षक किंवा आपण तर संघनायकाने जाऊन त्याशी बातचीत करणं फार गरजेचं आहे. कोळे आणि हेडूटने चला संघाचे संघनायक आले असेल तर टॉससाठी या. अनंत गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला दिवेशला आपण पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती करे. हा चेंडू खूप ऑप्शनच्या बाहेर होता. जर कदाचित आपण सरळ बॅटने खेळला असता तर कदाचित आपण तर पॉईंट बॅकफूट पॉईंट आणि गलीमधनं चेंडूला काढता आला असता, पण तसं होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. कुणाल देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अनंतर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो शकला दिवेश. हवेमध्ये चेंडू, झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. अनंताला यश मिळाले. कवीन आलेत नवीन बॅटर. कवीन पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. अनंतानेच आता 2 चेंडू वाईड फेकल्यानंतर ना चांगलं कमबॅक केलंय.
चेंडू बाकी आहेत अजूनही ओमकार आम्हाला सांगतायत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओमकार देखील एक चांगले गुणलेखक आहेत, एक चांगला क्रिकेटर, एक वेगवान गोलंदाज आहे. बघा बघा चेंडू लागलाय का कदाचित जरा लवकर सर्व जरा पाणी घेऊन जा लवकर लवकर. बघा खोनी संघाचे सर्व खेळाडू लगेच आलेत. हेच तर खेळ आहे ना, कोणत्या गावचा खेळाडू ते महत्वाचं नाही, लगेच त्याला चेंडू लागलाय लगेच बघतात. बघा जास्त तेजा झाली नाही ना. नाही बसून घ्या जरा बसून घ्या कवीन जरा बसून घ्या. कदाचित कानाजवळ मला वाटतं चेंडू लागलाय. नाही असं कदाचित असं वाटलं की संदेश मात्र बॅटिंगला आलेत का काय. बघा कवीन जर चेंडू जास्ती लागला असेल तर तुम्ही बाहेर देखील येऊ शकता. जीवन चौधरी जर जा आपण मैदानात. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही स्पर्धेत दुखापत होता कामा नाहीये, अजूनही स्पर्धा भरपूर आहेत. हेडुटणेचे कॅप्टन आणि कोळेचे कॅप्टन. बघा कवीन जर जास्ती चेंडू लागला असाल तर बाहेर या आपण. जीवन मानसिक स्थिती नसेल चांगली तर आपण तर बघा कदाचित जोरात चेंडू लागलाय. नेक्स्ट बॅटरचा आपण. बघा जास्त इजा झाली असेल तर डॉक्टरकडे देखील जाऊ शकता आपण. पंख्यावर घेऊन ये जरा. जीवन जीवन इथं पंख्यावर घे ना. हे इथे बस कवीन वरती. पत्या जा डॉक्टरकडे घेऊन जा. जीवन डॉक्टरकडे घेऊन जा, डॉक्टरकडे घेऊन जा. जरा 1 मिनिट. चला सामना सुरू करायचा आहे. नाही ओके काही हरकत नाहीये. अभि आलेत नवीन बॅटर. प्रचंड वेग होता चेंडूला. स्टिअर केला या वेळेला, पाठवला चेंडूला. जी गॅप होती गली आणि पॉइंट मधनं तिथून काढलाय चेंडू थर्मॅन सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात 57. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण बघितलं तर एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. रमेश अनंत. ओ चांगला चेंडू गुडल्यास पण टेकअप झाला. धावा झाल्या 57 आणि 58चं लक्ष असणार आहे पुन्हा एकदा, कारण दुसऱ्या मॅच मध्ये देखील 57 झाले. ते 58 चेस करते. आता देखील 57 झालेत. 58 चेस करायचे आहेत. पाच गडी बाद 57. मगाशी 6 गडी बाद 57 झाले. ते 58 करायचे आहेत. ते म्हणजे खोनी संघाला पश्चात खोनी संघ इथून विजय प्राप्त करतो की 11 फायटर संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी दुसऱ्या सत्रासाठी जाऊया. आमचे साथी समालोचक विनोद पाटील, कोळेगावचे संघनायक आणि हेडुटणेचे कॅप्टन टॉस साठी या.
11 फायटर उत्तर शिवने केल्या 57 धावा आणि टार्गेट ठेवले कोणी समोर 58. मागच्या मॅचमध्येही सेम टार्गेट होतं पण तिथे दुसऱ्या ग्राउंडमध्ये जाऊ नका. पूर्वी आठवते 2-3 ग्राउंड असायचे एका दिवशी. एक टीम बी ग्राउंडवर जा, एक सी ग्राउंडवरती जा. तेव्हा एका दिवसात भरपूर मॅचेस असायच्या. जो बी ग्राउंड होता तो डेंजरस असायचा. सगळ्यांनी अनुभव घेतले. अंडरमध्ये बघितले आम्ही, अंडर ओपनमध्ये, कारण टीम इतक्या. स्ट्राईकला करण, पहिलाच बॉल. हो, प्रचंड वेगवान, पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, राऊंड दी विकेट येत आहेत. डॉट बॉलने चौकार जरूर आला, मात्र तदनंतर चांगलं कमबॅक आपण बघतायत जीवनचं, ज्याने अख्खं जीवन या संघासाठी दिलेले. भरपूर वर्ष झाले जीवन चौधरी या संघासाठी खेळतोय. नेहमीच या खेळाडूने अनेक मोठमोठ्या इनिंग साकारलेल्या आहेत. एकत्र येऊ नका असा विचार अजिबात करू नका की 7 मॅच आहेत सहजतेने होतील. बिलकुल लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. उगाचच मॅच थांबवणं, मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. तुम्ही सगळेजण नेहमी शिस्तीचं पालन करत आलेले आहे आणि नेहमीच आपल्या इथले सगळे संघ शिस्तप्रिय आहेत. एखाद दुसरा प्रसंग अपवाद असू शकतो पण नेहमी शिस्तीचं पालन आपण करत आलेलो आहे. नेहमीच वेळेचं बाण आपण ठेवत आलेलो आहे आणि ते यापुढेही सगळ्यांनी ठेवायचं आहे, जेणेकरून येणारी पिढी तो आदर्श तुमच्या समोर नक्कीच. तर बघा, मॅचेस थोड्याशा आपण बघितलं तर टेलिकास्टमध्ये काही गोष्टी व्यत्यय येत असेल पण डोंगलवरती सुरू आहे. इंटरनेटची थेट या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा आम्हाला प्राप्त झाली नाही, कारण आम्ही थोडंसं गावापासून दूर असल्या कारणाने ती सुविधा आम्हाला मिळाली नाही. त्यामुळे डोंगलवरती मॅचेस सुरू आहे. टेलिकास्टमध्ये काही अडथळे येत असतील, चुका होत असतील त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, पण त्यासाठी चॅनेलला अजिबात दोष देऊ नका, आयोजकांनाही तुम्ही दोष देऊ नका. यूट्यूबवरती बऱ्याचदा काही जण बसल्या बसल्या नेगेटिव्ह कमेंट पास करत असतात. स्वतःमध्ये कुठलेही टॅलेंट नसताना इतरांमध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात. हो, यावेळेस मात्र आपण बघताय शपून खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल येतोय बॉलिंग मार्कवर. आपण बघताय त्या ठिकाणी दिवेशला त्या ठिकाणी आणलेलं आहे. तर दिवेश बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा धावसंख्या धावपलकरती 8. 2 चेंडू डॉट आले. हा चेंडू देखील समोर, धावचीची संधी, फलंदाज होईल बाद. निरंजन सावंत सर सांगतायत बाद आहे आणि मैदानावरती आपण बघतायत पहिल्या विकेटचं पतन. टॉससाठी कॅप्टन लवकर या. बघा, मगासपासून आम्ही अनाउन्समेंट करतोय, कोळेगाव संघ या ठिकाणी कॅप्टन आलेले आहे. तर मला वाटतं चुकून दुसऱ्या ग्राउंडवरती गेले होते. हरकत नाही, टॉससाठी या. एदुर्णेचे कॅप्टन टॉस करून घेऊया आपण. न्यू बॅटर मैदानावरती हर्ष त्या ठिकाणी दाखल झाला आहे. 3ऱ्या क्रमांकावरती नाणेफेकीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि प्रथमेश पाटील त्या ठिकाणी ही नाणेफेक करतील. कोळेगावचे कॅप्टन या आपण. सामना क्रमांक 4 या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत यानंतर, पण त्याची नाणेफेक प्रथमेश पाटील यांची फार मोठी भूमिका या आयोजन कमिटीमध्ये आहे. तर एदुर्णेने टॉस जिंकलेली अशी माहिती मिळते. तर आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी येतो. आपण बघतायत या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही. आणखीन एक संधी निर्माण झाली आहे. ओहो, भरपूर वेळ होता, फार कमी व्हायचे खेळाडू दिसत आहेत आणि ते 12th मॅन होते. मला वाटतं मागाशी दुखापत झाली होती खेळाडूला आणि त्याच कारणास्तव त्यांना आणलं आतमध्ये. हा चेंडू ड्राईव्ह करतोय यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने. धावसंख्या धावपलक होती आपण बघतोय. 2ऱ्या षटकाच्या अंती झाली ती म्हणजे 11 धावा
धावफलकावरती बघतोय या ओव्हरमध्ये केवळ 3 आलेले आहेत. कविन रेडी आहे का, तयार आहे का? तू तयार आहेस का असं विचारता येते. तर कविन मैदानावरती जातोय. मागाशी एक उसळणारा चेंडू त्याच्या डोळ्यावरती लागला. फार मोठी दुखापत झाली होती, मात्र त्यातून तो थोडा सावरलेला आहे. 12th मॅन मैदानावरती गेले होते. एक कॅच त्या ठिकाणी हवेत आपण बघितला. 12th मॅनने प्रयत्न जरूर केला होता पण तो पकडता आला नाही. तर बघा आम्ही खास खार्डीवरनं पप्पूला बोलवलंय की आम्हाला गरज होती. खार्डीचा पप्पू त्याला पाणी द्या. एकाच घोटमध्ये अख्खी बॉटल खाली करतो. हा रेकॉर्ड आहे त्याचा. पण छोट्या छोट्या बॉटल त्याच्यासाठी थोडंसं अपुरं पाणी वाटेल. तर पप्पूला आम्ही तैनात करतोय. समोर खुर्ची दिली आहे. पप्पू थांबला संध्याकाळपर्यंत तर आपले नशीब. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ टायमिंग, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, व्हॉट अ शॉर्ट सिलेक्शन. 6R. काय जबरदस्त टायमिंग होतं बघा. कारण नेहमीच याच पद्धतीने खेळत आलाय आणि जीवांवरती हल्ला बोल केला पहिल्याच बॉलवरती. हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. भरपूर दूर गेली होती ऑफस्टम्पच्या. त्या ठिकाणी पंचांकडे आशाबुल नजरेने बघतायत. पण पंच सांगतात की चेंडू पडल्यानंतर यष्टांच्या वरून गेलेले आहे आणि त्यामुळे पप्पू बाहेरून जा. तर पप्पूला धावताना कधी बघितलं ना आम्ही. जीवन ओ फुल टॉस लॉफ्ट केलाय हवेत. फिल्डर जज करतात. झेल पकडला गेलाय आणि थर्ड अंपायरला या ठिकाणी रेफर केलाय ग्राउंड अंपायरने. बीमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तर बघूया आपण चेक करूया ओव्हर द वेस्ट साईड आहे की अबाव द वेस्ट साईड आहे हे चेक केलं जाईल आणि त्यानंतर निर्णय पंचांपर्यंत पोचवला जाईल. कुठे आहे, जेव्हा स्ट्रोक खेळलं तेव्हा कुठे तो चेंडू फिनिश झाला होता, कमरेच्या वर होता. पंचांचा असं मत आहे की तो थोडासा खाली आला होता. पण चेक करूया आपण. कधी कधी टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे. जेव्हा कन्फ्युजन मनामध्ये असतं, पंचांकडे ते राईट्स आम्ही रनआउटसाठी दिलेले आहेत पण बीमरसाठी जो रिव्ह्यू आहे तो टीमला मिळेल आणि हा बॅटिंग रिव्ह्यू आहे. चेक करूया आपण स्लो मोशनमध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये ते पाहिलं जाईल आणि त्यानंतर नो आहे. तर पंचांनी थर्ड अंपायरने सांगितलं की नो आहे आणि त्यामुळे इथून नोवरती आणखीन एक धाव तर मिळेल. त्याचबरोबर फ्री हिट देखील मिळेल. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली ती म्हणजे 19 धावा झाल्यात. फ्री हिटचा बॉल संपर्क नाही झाला व्यवस्थित. डायरेक्ट हिट झालंय. पंचांनी नकार दिलाय. अपील फेटाळलंय कारण बॅट पॉपिंग क्रीजमध्ये ग्राउंडिंग झाली होती आणि त्याच नंतर तिथे डायरेक्ट हिट झालाय. अशा प्रकारे लेग बायचा इशारा अंपायर देखील करतायत आणि लेग बायच्या रूपाने ही एक धावसंख्या धावफलकावरती 20. षटक क्रमांक या ठिकाणी 30 प्रगतीपथावरती. जीवनने पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 8 धावा दिल्या होत्या पण त्याहीपेक्षा कमी धावा दिवेशने 3 दिल्या. पण जसं जीवनचं षटक सुरू झालं आपण बघतायत पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर नो बॉलवरती 1 धाव इथे आलेली आणि फ्री हिटवरती आपण बघताय 1 धाव. एकूण 20 धावा झाल्यात. 38 धावांची अजूनही गरज आहे. कोणी संघाला मैदानावरती 15 चेंडूमध्ये करायचे आहेत या धावा. हवेत आहे. संपर्क झालाय का आणि झेल तिथे झालाय ड्रॉप आणि बघा सोपा झेल होता. फिल्डर त्या ठिकाणी होते आपण बघितलं तर कविन होते आणि चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार.
आणि या चौकाराने धावसंख्या धावफलक होती 24 धावा. यावेळेस मात्र पूल करतात, पूल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. चेंडू सीमारेषे बाहेर गोल, सिक्सर. वेदांत पाटील, तुमच्यापर्यंत आमचा आवाज जर गेला असेल तर वेदांत आपण या ठिकाणी. आणि बघा झेल सुटला, कवीन बाहेर होता, दुखापतग्रस्त होता, त्याच्याऐवजी 12th मॅनला मैदानात पाठवलं मयूरला. मयूरकडनं तिथे झेल ड्रॉप झाला, त्याला पकडता आला नाही. पुन्हा कवीनला बोलवलं पण कवीन त्या ठिकाणी झेल पकडू शकला नाही. आणि त्यानंतर आपण बघितलं जीवनदान मिळाल्यानंतर काय जबरदस्त प्रहार केला पुढच्याच बॉलवरती फलंदाज. त्या ठिकाणी आपण बघतोय करणने. धावसंख्या धावफलकावरती 30-28ची गरज आहे अजूनही. चेंडू शिल्लक असतील. ओ हो हो, लॉंग ऑफला फिल्डर चेंडूच्या खाली, फलंदाज होईल बाद. करणला परतावं लागेल. मैदानावरती दुसऱ्या विकेटचं पतन खोणी संघाच्या. एदुडणे संघाने निर्णय कळवायचा आपला. फिल्डिंग करणार आहेत एदुडणे, तयार राहायचे. कोळेगावने बॅटिंगसाठी. मैदानावरती न्यू बॅटर भूषण त्या ठिकाणी येतोय. करण बाद झालाय, करणने 25 धावा गेल्या. बाळू पाटील, कलिंगडाची व्यवस्था झालेली आहे आणि असं वाटतं की बैलगाडा शर्यतीमध्ये आपण आलेलो आहे. शर्यत जिंकलेली आहे बाळू पाटील यांनी. बाळू पाटील यांचा बैल जिंकलेला आहे पण तो अदृश्य बैल आहे. तर आपण मैदानाकडे 12 चेंडू आणि विजयासाठी हव्यात इथे 28 धावा. मॅचमध्ये पुन्हा एकदा एक ट्विस्ट निर्माण झालाय. करण बाद झालाय. कुठेतरी करणच्या बाद होण्याने उत्तर शिव संघाला इथून या मॅचमध्ये कमबॅकची एक संधी मिळालेली आहे. पण विसरता कामाने कोणी संघाचा हार्दिक पांड्या मैदानावरती, हर्षद दुसऱ्या बाजूला भूषण नॉनस्ट्राइक एंडला त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. 12 चेंडू 28 बॉलिंगसाठी तयार. अविक्षितला आणलेले आहे संघ नायकाने. अविक्षित एक अत्यंत चांगला पर्याय बॉलिंगमधला उत्तर शिव संघाचा. संदीप गावीने आल्या आल्या स्वागत केले या स्विच हिटने. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू पाठवलाय. चौकार. ची गरज होती, त्यातून चौकार आलेला आहे आणि आता 24 धावांची गरज येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. अविक्षित हा चेंडू ड्राईव्ह करतायत. पॉईंटच्या दिशेने फिल्डर येत आहेत. शॉर्ट कव्हरवरनं चेंडू कव्हर करेपर्यंत 1 धाव या दरम्यान पूर्ण होते. इक्वेशन बदलते. आता चेंडू शिल्लक असतील
10 आणि विजयासाठी या ठिकाणी हव्यात 23 धावा. 10-23 विकेट आपण बघूया. एकूण विकेट गेले होते फायटर 11 फायटर उत्तर शिवचे 5 आणि सद्यस्थितीमध्ये आपण बघतायत कोणीचे केवळ 2 विकेट या ठिकाणी त्यांनी गमावलेले आहेत. शॉट ऑफ लेन टॉप एज फाईन लेगला चेंडू येतोय जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी धावा हव्यात एकूण 19. काय जबरदस्त मॅच सुरू आहे बघा. या 3 बॉलमध्ये 9 धावा आलेल्या आहेत आणि कुठेतरी थोडंसं जे बर्डन आहे किंवा इक्वेशन थोडंसं सोपं होताना आपण बघतायत, पण अजूनही 19 धावा करायच्या आहेत. ऑफ ट्रॅकर पुन्हा एकदा नशिबाची साथ. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेच्या दिशेने पण तिथे थांबलाय चेंडू. 3 धावा इथून पूर्ण केल्यात फार वेगाने आणि बघा चौकार होऊ शकला नाही. आज चेंडू थांबलाय. 3 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा झाल्यात. आता इथून विजयासाठी 16ची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावा विजयासाठी हव्यात. जोपर्यंत हर्षद ठोंबरे मैदानावरती तोपर्यंत कोणी संघाला चिंता करायची गरज नाही आहे. पण हर्षदला इथून बाद करण्याचा प्रयत्न उत्तर शिवचे गोलंदाज जरूर करतील. अविक्षित पुन्हा एकदा हवेतून पाठवलाय सरळ फिल्डरच्या हातामध्ये फलंदाज बाद. हर्षद ठोंबरे बॅक टू द पॅव्हिलियन. 3रा धक्का. बाद झालाय. मोठा धक्का मैदानावरती अविक्षितने दिलाय कोणी संघाला आणि हर्षदच्या जागेवरती न्यू बॅटर राकेश त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. इक्वेशन चेंडू शिल्लक असतील आता 7-16 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना उत्तर शिव संघ, कारण इथून हर्षद बाद झालाय आणि आता जबाबदारी मात्र भूषण आणि राकेशच्या खांद्यावरती. काय घडेल या मॅच मध्ये, कोणी जिंकेल की उत्तर शिव. येणारे 7 चेंडू त्याचं उत्तर देतील. 7 चेंडू आणि गरज आहे विजयासाठी 16 विकेट. आपण बघूया एकूण 3 गडी गमावलेले आहेत. फुलटॉस ड्राईव्ह करतात. फिल्डर आहे स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. 2 धावा इथून पूर्ण करतायत आणि समीकरण आता मात्र बदलेल. 14 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. आज प्रत्येक सामना रंगतदार होताना आपण बघितलेला आहे. माताडी संघानेही 58 चेस करताना प्रचंड संघर्ष केला, तर दैसर संघाने 56 धावा करू दिल्याने सोनारपाडासारख्या एक बलिष्ठ संघाला मात्र या मॅचमध्ये बघूया काय घडतंय. 6 चेंडू विजयासाठी हव्यात. 14 धावा 13ही चालतील. 5 विकेट गमावलेले आहेत उत्तर शिव संघाने आणि त्या कंपॅरिझनमध्ये विकेट्स आपण बघितले तर कोणीचे केवळ 3 विकेट या ठिकाणी त्यांनी गमावलेले आहेत. आणि त्यामुळे आणखीन 1 विकेट जरी गेला आणि इक्वल जरी केलं तरी ते मॅच विकेटच्या आधारावरती जिंकतील. नाणेफेकीचा कौल देखील कोणीच्या बाजूने लागलेला आहे. त्यामुळे 5 विकेट जाऊन धावांची बरोबरी झाली तरीही नाणेफेकीच्या आधारावरती ते जिंकू शकतील. नाणेफेकीचा तो फायदा तुम्हाला होत असतो. विकेटचा तो फायदा कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तो फायदा तुम्हाला मिळत असतो. 6 चेंडू आणि 14ची गरज. हा चेंडू जाऊ दिला. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग आहे. वाईट बॉल कॉल या ठिकाणी अंपायरचा येतोय. बॉलिंग मार्क व त्या ठिकाणी जितेशला आणलेले आहे रितेश. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी हव्यात एकूण 13 धावा.
हो लॉफ्ट केलाय, गेलाय बाहेर थेट सीमारेषेबाहेर. हा षटकार. आता विजयासाठी हव्यात एकूण धावा 7. मी आधी सांगितलं की पप्पू एका जागेवर बसणार नाही, एका जागेवर बसणारा पक्षी नाही एका फांदीवर. हो हो चांगला चेंडू, क्लोज किपिंग करतात विकेट किपर. डॉट बॉल येतोय समीकरण. आता बघा इथून 7 करायचे आहेत. 4 चेंडू बॉलिंग मार्कवर. जितेश पुन्हा एकदा. रितेश हा देखील गेलाय सीमारेषेबाहेर. धावांची झालेली आहे या षटकाराने बरोबरी. इक्वल. बरोबरी. उत्तर शिवला जिंकण्यासाठी आता 3 बॉल मध्ये 3 विकेटच घ्यावे लागतील तरच जिंकतील विकेटच्या आधारावरती. हवेत आहे झेलची शक्यता. कवींने झेल टिपलाय. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत. 2 चेंडू मध्ये आता एका धावेची गरज आहे, पण इथून 2 विकेट मिळाले तरच जिंकेल मैदानावरती, तो म्हणजे उत्तर शिव संघ. बघूया काय घडतंय. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, काही घडू शकतं. मात्र बघूया मैदानावरती बॅटर टाईक आकाश गेलेला आहे. फार उशिराने आकाश आलाय मैदानावरती, पण 2 बॉल जरी खेळून काढले तरी मॅच जिंकेल विकेटच्या आधारावरती. आणि 1 विकेट जाऊन 1 डॉट बॉल आला तरी टॉसच्या आधारे जिंकू शकतो मैदानावरती. त्या ठिकाणी खोणी संघ. 2 चेंडू 1 धाव नाही केल्या. फक्त विकेट वाचवायचे. 2 विकेट उत्तर शिवने घेतले तर मॅच ते जिंकू शकतील. ड्राईव्ह करतायत. आता मात्र मॅच खोणीने जिंकलेली असं आपण म्हणू शकतो. आता एका बॉलमध्ये 1 विकेट जरी गेली तरीही ते जिंकू शकते. आणि बघा 1 हवी होती त्यापेक्षा जास्त 5 केलेले आहेत. सामना जिंकलाय खोणी अ टीमने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यांना शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. आणि आपण जाहीर करूया या सामन्याचा सामनावीर. आम्हाला ओमकार सांगतील मॅन ऑफ द मॅच कोण आहे. मॅच करण जो सलामीला आला होता. 12 चेंडू ज्याने 25 धावा केल्या. विजयाचा पाया ज्याने रचला तो करण ठरलेला आहे सामनावीर. यायचं करण मॅन ऑफ द मॅच. तर सामना 3रा संपलाय. यानंतर कोळेगाव आणि हेदुडणेमध्ये मॅच सुरू होते. हेदुडणेने टॉस जिंकलेला आहे. प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत आणि कोळेगावला करायचे बॅटिंग. आणि जशी या मॅचला सुरुवात होईल कॉमेडी बॉक्समधून आपण ऐकाल बाळू पाटील यांचा आवाज. पण त्याआधी आपण देणार आहोत सामनावीराचा पुरस्कार करण ठोंबरेला मॅन ऑफ द मॅच. तर रणदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या रणदीप. यायचं करण मॅन ऑफ द मॅच आलेले आहेत रणदीप पाटील. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू संदर्भचे आयोजकाच्या भूमिकेत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करणला. थोड्या आपण पुढच्या सत्राकडे नवीन सामन्याला सुरुवात होते. ऐकूया धावतं वर्णन ज्येष्ठ कॉमेंटेटर बाळू पाटील यांच्या आवाजात.